नमस्कार, मी अस्मिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव. पुलाव बनवायला सोपा आणि पौष्टिक असतो. पण मातीच्या भांड्यामध्ये व्हेज पुलाव बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे मातीचे भांडे घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये लवंग, दगडफूल व तमालपत्र हे आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालून लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टमाटर टाकायचे आहे. टमाटर छान परतून घ्यायचे आहे. याच्यामध्ये आपण ज्या चिरलेल्या भाज्या होत्या त्या आता आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी येथे एक गाजर घेतले होते, शिमला मिर्च, बटाटा हे सारे हलक्या हाताने परतून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 मिनिटासाठी झाकून ठेवले होते. हे बघू शकता किती मस्त आहे. त्याच्यानंतर आपल्याला पनीर घालायचे आहे. पनीर घालून थोडे परतवून घेतले व त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर 1 चमचा व लाल तिखट चवीप्रमाणे 2 चमचे मी घातले आहे. हे थोडे परतवून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जे तांदूळ भिजायला घातले होते ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त. वरून थोडी कोथिंबीर घातली व हे थोडे परतून घेतले. जास्त परतून घ्यायचे नाही आहेत आपल्याला, नाहीतर तांदूळ तुटू शकतात. मी इथे एक ग्लासला 1 ग्लास पाणी या मापाप्रमाणे घेतले आहे. तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. अजून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे व हे आपल्याला झाकून ठेवायचे आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त 15 मिनिटांनी आपला राईस तयार झालेला आहे. किती मस्त व्हेज पुलाव इथे बनून तयार आहे. तुम्ही हा व्हेज पुलाव ट्राय करा व मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय.